फटका खेळलाय ऑन साइडला, चेंडूवरती क्षेत्ररक्षक डीप वरती मिडविकेटचा येतोय, या चेंडूला फील करतोय, फेकी करेपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण होतात आणि या 2 धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते, संघ पोचतोय तो म्हणजे 5 धावेवरती। आज आपण जर विचार केला तर या घासकोपरीच्या मैदानावरती, या कोपरीच्या मैदानावरती आचोळे मास्टरचा संघ खेळताना पाहायला भेटेल आणि तिथून आपण जर बघितलं तर चर्चा ह्याही गोष्टीची होईल। यावेळी चेंडू जातोय इथून डीप मिड ऑफला, क्षेत्ररक्षक या चेंडूवरती येतील, चंद्रकांत दादा या चेंडूला फील केलेपर्यंत इथून परतावा लागेल, गडी बाद होईल, पहिला गडी बाद नवघर मास्टर बीचा संघ, खेळाडू बॅक टू डगआउट, धावसंख्या 6 वरती असताना 1 गडी बाद। साऱ्या विभागात चर्चा त्याची, नाव त्याच घेता, अरे साऱ्या हृदयात मध्ये जनता येते पाटील आमचा नेता, साऱ्या हृदयात। सध्या आपण बघतोय डीजेच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचा सॉन्ग येत असताना या मैदानावरती, पण इथून चांगला कमबॅक केला गेलाय रमेश दादा यांच्या माध्यमातून। सध्या आतापर्यंत जर विचार केला तर 5 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय आणि 6 धावा फलकावरती लागल्या गेल्यात। नवघर मास्टर बीचा संघ सध्या बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला भेटतोय, शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे, पुन्हा एकदा सज्ज होईल, गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज, इथून फटका खेळलाय मिडविकेटला, डीपवरती क्षेत्ररक्षक, इथून जर आपण बघितलं तर प्रमोद पेडवी दादा येतील, या चेंडूला फील्ड करतील आणि तोपर्यंत या चेंडूवरती येतात धावा 2। पहिल्या षटकांचा खेळ पूर्ण होतोय, नवघर मास्टर बीचा संघ पोचलाय आतापर्यंत 1 गडी बाद, धावसंख्या फलकावरती लागली गेले ती म्हणजे 8 धावा। येणारे अजूनही 24 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, तोपर्यंत जातोय आपण डीजे कडे आणि ऐकतो एक सुमधुर संगीत। जबाबदारी वाढवी समाज कार्याची गती। धन्यवाद। गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण जर बघितलं तर सध्या आपण बघतोय प्रमोद भोईर यांना बघतोय, सध्या गोलंदाजी मार्कवरती आहेत आणि इथून पहिल्या षटकामध्ये विचार केला तर रमेश यांनी चांगलं षटक हाताळलंय, सध्या 8च धावा खर्च केल्यात। गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज, नवीन बॅटर आपण जर बघितलं तर प्रशांत आता मात्र आपल्याला पाहायला भेटतोय, स्ट्राईक एंड वरती आहेत। पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज, इथून चेंडू चांगला हाताळला होता पण चेंडू जातो इथून काऊ कॉर्नर मिडविकेट क्षेत्राच्या दिशेने आणि तिथून या चेंडूवरती येतात 2 धावा आणि 2 धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते, संघ पोचतोय तो म्हणजे 10 वरती। मला वाटतं की 1 शॉट आहे, मग इथून 1 धाव अजून कमी केली जाईल। सध्या 9 धावा फलकावरती लागत असताना आपल्याला पाहायला भेटल्या जातात मैदानाच्या आतमध्ये। पुन्हा एकदा प्रमोद भोईर सज्ज होतील गोलंदाजी मार्कवरती, इथून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, मिस टाइम स्ट्रोक होतोय, तिथून स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक या चेंडूवरती येईल, या चेंडूला फील करेल, तोपर्यंत 2 धावा काय रोखू शकणार नाही आणि या 2 धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते, संघ पोचतोय तो म्हणजे 11 धावेवरती। आतापर्यंत जर विचार केला तर सिंगल डबल वरती भर देण्याचं काम केलं जाते नवघर मास्टर बी संघाकडनं आणि सध्या पार्टनरशिप मोठी करण्याचा प्रयत्न या 2 बॅटरकडनं आपल्याला पाहायला भेटतोय। ओहो, चांगला चेंडू इथून पडल्यानंतर चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला जातोय, कारण आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि तिथून बॅट्समन जर विचार केला तर पूर्णपणे बीट होत असताना पाहायला भेटतोय। आतापर्यंत चांगली गोलंदाजी होते प्रमोद भोईरच्या माध्यमातून, इथून सरळ बॅटने खेळला जातोय, चेंडू जातोय डाऊन द ग्राउंड, 1 बाउंस, सीमा रेखा पार, चौकार।
डीजे 4 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. धावा फलकावरती लागल्या गेल्यात 15 धावा. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिडू इथला क्षेत्ररक्षक आहे. इथून वन बाउन्स. चेंडू जाईल सीमारेषा पार. आणखीन एक दमदार चौकार. काय करतय कोणे देशीने हो कोणे गावीने हो सांग तुझे मनात काय करतय कोणे देशीने हो कोणे गावीने. धन्यवाद धन्यवाद डीजे. सध्या प्रशांत चांगली बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. प्रशांतच्या माध्यमातून बॅक टू बॅक 2 चौकार आलेत आणि इथून जर विचार केला तर प्रमोद भोईरवरती हल्ला चढवला जातोय. धावा फलकावरती लागले गेलेत आतापर्यंत 19 धावा फलकावरती लागत असताना पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक. इथून चंद्रकांत दादा या चेंडूवरती येईल. फेकी करेपर्यंत धावचीची संधी आहे. इथून परतावा लागेल. फलंदाज बाद होईल. 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. धावा फलकावरती लागत असताना 20 वरती 2 गडी बाद. नवीन बॅटर सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण जर बघितलं तर रमेश आपण बघतोय. रमेश पाटील यांना जर बघितलं तर हार्ड हिटर फलंदाज नक्कीच म्हटलं जातंय. कारण अचोलेच्या मैदानावरती बॅक टू बॅक 2 षटकार आले होते आणि तिथून तिसरा षटकार खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि तिथून आपण जर बघितलं त्यांच्या बॅटमधून मोठे फटके आपल्याला नेहमीच पाहायला भेटतात. या मैदानावरती गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज हरेश्वर पाटील आपण सध्या बघतोय. हरेश्वर पाटील सध्या आपण बघतोय गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत. तर समोर बॅट्समन जर बघितला तर रमेश आपल्याला पाहायला भेटतोय. पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. इथून व्हेरिएशन केलं जातंय. चेंडू पडल्यानंतर हलकासा बाहेर निघतोय आणि फलंदाज इथून पूर्णपणे बीट होतोय. कारण सध्या आपण जर बघितलं तर डावखुरी हाताचा गोलंदाज आहे आणि या मैदानावरती डावखुरी हाताच्या गोलंदाजासाठी जर विचार केला तर ही खेळपट्टी तितकी चांगल्या पद्धतीची आहेत. पुन्हा एकदा गिरकी घेतोय आणि इथून मात्र चांगला चेंडू बॅक टू बॅक 2 डॉट होत असताना आपल्याला पाहायला भेटतात. मैदानाच्या आतमध्ये आपण सध्या बघतोय हरेश्वर चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय आणि सर्व खेळाडूंना विनंती असेल की जेवणाची सोय उपलब्ध झाली आहे. सर्वांनी जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. ओहो इथून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पण क्षेत्ररक्षक नाही आहे तिथे. 1 बाउन्स. चेंडू जाईल इंटू द गॅप. सीमारेषा पार. चौकार. नाही पाहिला कधी किल्ला जंजिरा दाखवाल का ओ नाकवा बोटीनं फिरवाल का ओ नाकवा बोटीनं फिरवाल का हाय पाण्यामध्ये नाही पाहिला कधी हाय पाण्यामध्ये नाही पाहिला कधी किल्ला जंजिरा दाखवाल का ओ नाकवा बोटीनं फिरवाल का ओ नाकवा बोटीनं फिरवाल का. धन्यवाद डीजे. इथून 2 डॉट बॉल आल्यानंतर मात्र इथून रमेशने थोडासा चेंडूवरती नजर ठेवली. धन्यवाद डीजे. इथून चेंडूवरती नजर ठेवण्यात आली आणि तिथून 2 क्षेत्ररक्षक होते. त्या 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चेंडूला इथून दाडून दिलं सीमारेषा पार चौकाराच्या दिशेने. पुन्हा एकदा वेट केलंय, वॉच केलंय आणि चेंडूला फेकून दिलंय सरळ डीप स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये. चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. षटकार. आणि जबरदस्त 2 चेंडू होते गोलंदाजाचे पण इथून 2 चेंडू फलंदाजाचे होते. कारण 2 चेंडूंमध्ये सध्या तरी 10 धावा खर्च केल्यात आणि संघ पोचलाय. नवगर मास्टर बीचा संघ पोचतोय 30 वरती. 30 धावा सध्या फलकावरती लागत असताना आपल्याला पाहायला भेटले जातात.
आपण सध्या बघतोय आमच्या व्यासपीठाच्या दिशेने मान्यवर उपस्थित होत असताना वेलकम, पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. सध्या आपण बघतोय पास्टे सरांचं इथे आगमन झालंय आमच्या व्यासपीठावरती सध्या स्थानापन्न होत असताना. आणि मान्यवरांच्या माहितीसाठी सामना सुरू आहे. एका साईडला संघ बघितला तर नवगर मास्टर बीचा संघ आणि तिथून क्षेत्ररक्षण करणारा संघ आसोले मास्टरचा संघ आपल्याला पाहायला भेटतोय. हो, चांगला चेंडू आहे. इथून सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न पण मिस टाइम होतोय आणि इथून सध्या तरी कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय गोलंदाज हरेश्वर पाटीलच्या माध्यमातून. सध्या आपण बघतोय चांगल्या प्रकारची गोलंदाजी होते, कारण आतापर्यंत 3 डॉट केलेत आणि 10 धावा खर्च करत असताना सध्या आपल्याला पाहायला भेटतात हरेश्वर पाटील या षटकांमध्ये. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात, 30 धावा लागल्या गेल्यात. इथून चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक आहे या चेंडूवरती येईल, या चेंडूला फेक करेपर्यंत 1 धाव या चेंडूवरती येतय आणि इथून 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय आणि धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. त्यामध्ये 31 धावा मैदानाच्या आतमध्ये. ड्रिंक्स बाईक जाईल तोपर्यंत ऐकूया एक सुमधुर संगीत. म्हणतो निघून ये लवकर, ना ड्रायव्हर कोण नाही गाडीवर. रोज सकाळी उठल्यावर कोण शेत चालल्यावर म्हणतो निघून ये लवकर, म्हणतो निघून ये लवकर, म्हणतो निघून ये लवकर, ना ड्रायव्हर कोण नाही गाडीवर. म्हणतो निघून ये लवकर, ना ड्रायव्हर कोण नाही गाडीवर. निघून ये लवकर, ड्रायव्हर कोण नाही गाडीवर. निघून ये लवकर, ड्रायव्हर कोण नाही गाडीवर. धन्यवाद. तिथे सर्व खेळाडूंना विनंती असेल की आपल्या जेवणाची सोय उपलब्ध झाली आहे, तर सर्वांना विनंती असेल की आपण जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. सध्या आमच्या व्यासपीठावरती जर बघितलं तर या आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे कार्याध्यक्ष विकास पाटील साहेब आहेत. सध्या मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला भेटले जातात. त्यानंतर आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे सध्या सल्लागार चंद्रकांत पाटील साहेब, CM पाटील साहेब सध्या या मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला भेटले जातात आमच्या व्यासपीठावरती. त्यानंतर ज्यांच्याकडनं या स्पर्धेसाठी जे मॅन ऑफ द मॅचची जर्सी प्रोव्हाइड केलेत असे आजी कंस्ट्रक्शनचे मालक आदरणीय सन्माननीय हरेश्वर पाटील साहेब सध्या या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यानंतर आमच्या व्यासपीठावरती पास्टे सर सध्या आपण आहेत आणि त्यांचाही तेही या मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला भेटले जातात. सध्या ड्रिंक्स आपण जर बघितली तर मैदानाच्या बाहेर येत असताना आपण बघतोय. आपण जर बघितलं तर आसोले मास्टर संघाकडनं खेळताना माजी नगरसेवक भूपेंद्र पाटील साहेब सध्या आहेत लॉंग ऑफला. चंद्रकांत आपण सध्या बघतोय, चंद्रकांत पाटील सध्या गोलंदाजी मार्क वरती आहेत. आणि या पहिल्या इनिंग नंतर विनंती असेल टिवरी मास्टर संघ कर्णधार आणि घोडबंदर मास्टर परिसर संघ कर्णधार आपण टॉसच्या दिशेने यायचं आहे. या इनिंग नंतर टॉस आपण केला जाईल. चंद्रकांत पाटील सज्ज गोलंदाजी मार्क वरती. इथून फटका खेळण्याचा प्रयत्न मिस टाइम होतोय. थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहे, या चेंडूवरती येईल. या चेंडूला फील्ड करेपर्यंत 1 धाव काय रोखू शकणार नाही आणि एका धावेने धावसंख्या बलकावरती लागली जाते. संघ पोहोचतोय आतापर्यंत जर विचार केला तर नवगर मास्टर बीचा संघ 32 धावेवरती. इथून रमेश सध्या जर आपण बघितलं तर चांगली बॅटिंग करतात, त्यांना साथ देतात प्रशांतच्या माध्यमातून 2 चौकार आपल्याला पाहायला भेटल्यात. रमेशच्या माध्यमातून 1 चौकार 1 षटकार पाहायला भेटलाय. इथून सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. लॉंगॉनला जयवंत या चेंडूवरती येतील, या चेंडूला फील्ड करेपर्यंत 1च धाव येईल. चांगलं क्षेत्ररक्षण होते. तिथून निलेश होते, निलेश या चेंडूवरती येण्याचा प्रयत्न केला जातोय पण तिथून जयवंत या चेंडूवरती आले. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण करण्यात आलं आणि तिथून 1 धाव या चेंडूवरती येत असताना आपल्याला पाहायला भेटली जातात. धावसंख्या फलकावरती लागली जाते 33 धावा.
चेंडूचा खेळ होतोय. आतापर्यंत जर विचार केला तर 2 चेंडूचा खेळ होतोय पूर्ण. पुन्हा एकदा सज्ज होतील गोलंदाज. मोठा फटका इथून जर विचार केला तर चेंडूला फेकून दिलं डीप कॉर्नर रिजन वरती. प्रमोद होते पण प्रमोदच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. षटकार. मुंबईची बाई तुझ्या बेफिकर वाटा दिसली गावा सुट्टीचा 50चा वाटा खाली ते मावऱ्याला ताजा आहे ताजा घराशी बोलतय ए ब्रदर कवर चाललास ये मावरा घे ये ताजा आहे ताजा बर्फांचा नाही घे जा मेले चल पोरी जरा चिल कर राग तुझा हिलकर धन्यवाद डीजे. इथून जर विचार केला तर चंद्रकांत पाटील यांच्या तिसऱ्या चेंडूवरती चेंडूला फेकून दिला सीमारेषा पार. खाऊ कॉर्नर रिजन मध्ये एक जबरदस्त फटका रमेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटतोय. दिशाहीन गोलंदाजी इथून प्रेशर आहे सध्या गोलंदाजावरती आणि वाईट चेंडूचा इशारा येतो पंचाकडनं. अवांतर एक धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते. संघ पोचतोय आता चांगल्या स्थितीमध्ये सध्या पाहायला भेटतोय कारण षटक मार्गस्थ आहे चौथं आणि चौथ्या षटकातील आतापर्यंत 3 चेंडूचा पूर्ण होतोय खेळ आणि सध्या धाव फलकावरती लागले गेल्यात त्या म्हणजे 40 धावा. ओहो चांगला चेंडू इथून फलंदाज पूर्णपणे बीट झाले कारण चेंडू पडल्यानंतर हलकासा खाली राहिला आणि त्यामुळे फलंदाजाला हा चेंडू नाही समजला. चेंडू होतोय डॉट. सध्या चंद्रकांत पाटील सध्या कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय. धावसंख्या फलकावरती लागली जाते 40. इथून पुन्हा एकदा चांगला चेंडू जबरदस्त चेंडू हाताळताना पाहायला भेटतोय. फलंदाजाच्या आवाक्याच्या बाहेर हाताळण्याचा प्रयत्न केला जातोय. आणखीन एक डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला भेटतोय. आतापर्यंत जर विचार केला तर 4 चेंडूंमध्ये धावा खर्च केल्या होत्या 9 धावा खर्च केल्या होत्या पण चांगली गोलंदाजी होते. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आहेत सध्या आपल्याला पाहायला भेटतात. सरळ बॅटने खेळल्यानंतर या मैदानावरती चेंडू नाही थांबत. चेंडू जातोय सरळ डीप लॉंगलला सीमारेषा पार. षटकार. झुक जाती है झुकाने वाला चाहिए हमें तुमने को तारे आसमां से आ जाते जमीन हमें तुमने को तारे आसमां से आ जाते वन साइड निघतोय आम्ही ना कुठं पडत नाही हो कमी वन साइड निघतोय आम्ही ना कुठं पडत नाही हो कमी वन साइड निघतोय आम्ही ना कुठं पडत नाही हो. धन्यवाद डीजे. सध्या आपण जर बघितलं तर मैदानाच्या आतमध्ये 4 षटकांचा खेळ पूर्ण होतोय आणि चांगल्या स्थितीमध्ये सध्या पाहायला भेटतोय. नवगर मास्टर बीचा संघ पोचलाय 46 धावेवरती. या षटकामध्ये जर विचार केला तर आतापर्यंत या षटकामध्ये धावा खर्च केल्यात त्या म्हणजे 15 धावा या षटकामध्ये खर्च करत असताना आपण बघतोय. शेवटच्या षटकाचा खेळ शिल्लक आहे. राकेश आहे आणि इथून हायट्रिक साठी पारितोषिक आहे. जयेश दादा पाटील असतील त्यानंतर ओटा गँगचे सध्या मेंबर असतील त्यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाते मैदानाच्या आतमध्ये. आणि अजून एक महत्वाची बाब आहे की आचोळे मास्टरचा संघ आज या मैदानावरती खेळतोय तर आचोळेचा संघ सध्या आपल्याला पाहायला भेटतोय वालयपाड्याच्या त्या मैदानावरती खेळताना. इथून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक प्रमोद दादा या चेंडूवरती येतील आणि इथून चेंडूला जातोय हातांना स्पर्श करत चेंडू जातो सीमारेषा पार. षटकार. माझ्या मना मुळीच नव्हता रे कान्हा 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 माझ्या मना. धन्यवाद डीजे. धावा धावपलकावरती लागले गेल्यात. संघ पोचलाय 52 वरती. इथून पहिल्या चेंडूवरती झेल होता पण प्रमोद दादा या चेंडू खाली नाही आले. तिथून हा चेंडू हातांना स्पर्श करत सीमारेषा पार. चांगला चेंडू हाताळला जातोय. जर विचार केला तर गोलंदाज कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय कारण स्लॉग ओव्हरचं हे षटक आहे सध्या आपण बघतोय. आणि या संघातून आपण जर बघितलं तर प्रल्हाद दलवी असतील विजय पाटील असतील आज नाही आहेत सध्या.
इथून जर बघितलं तर बॅटला स्पर्श होतोय. थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक या चेंडूवरती येईल. या चेंडूला फील्ड करेपर्यंत एकच धाव या चेंडूवरती येत असताना आपल्याला पाहायला भेटली जाते. धावा धावफलकावरती लागले गेलेत आतापर्यंत जर विचार केला तर 53 धावा हॅट्रिक साठी पारितोषिक आहे. पण सध्या जर विचार केला तर क्षेत्ररक्षकाच्या मार्फत झेल सुटले जातात. मग जेव्हा पहिलं षटक होतं तेव्हा हरीश्वर पाटीलच्या माध्यमातून एक झेल सुटला गेला. तिथून आपण जर बघितलं तर या षटकामध्ये जर बघितलं गेलं तर प्रमोद पेडवे आहेत त्यांच्या माध्यमातून हा झेल सुटला गेलाय. चांगला चेंडू इथून चेंडूला जर विचार केला तर गिरकी देण्याचं काम केलं जात आहे. पडल्यानंतर चांगल्या चेंडूला वळण दिलं गेलंय आणि इथून डॉट बॉल राकेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटतोय. धावा धावफलकावरती लागले गेल्या 53 धावा. सध्या मैदानाच्या आतमध्ये चर्चा बरीचशी आहे. 12 प्रतिनिधी आहेत आमच्या सोबत जोडले गेलेत. पण इथून चांगली गोलंदाजी होते. डॉट बॉलचं चित्र सध्या पाहायला भेटतंय. षटकार येतात पण त्यानंतर षटकार आल्यानंतर गोलंदाजाच्या मार्फत डॉट बॉल सुद्धा पाहायला भेटले जातात. आतापर्यंत जर या इनिंगचा जर विचार केला तर शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि डॉट बॉलचं जर चित्र बघितलं गेलं तर आतापर्यंत 8 डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटले जातात. पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक होतो. यष्टीरक्षक आहे आणि इथून मात्र रमेश परतावा लागेल कारण गाडी बाद होतोय शेवटच्या चेंडूवरती आणि इथून येणाऱ्या 30 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 30 मध्ये विजयासाठी 54 धावेची आवश्यकता आहे. ते म्हणजे आचोळे मास्टर संघाला. मैदानाच्या आतमध्ये काय घडेल काय बिघडेल तोपर्यंत जाऊया डीजे कडे आणि ऐकू एक सुमधुर संगीत. राहुल पाटील करतय दावा नवीन कसला कसं बक्षीस लावा. राऊत भाई करतय दावा नवीन 10 लाखाचं बक्षीस लावा. राहुल पाटील करतय दावा नवीन 10 लाखाचं बक्षीस लावा. राहुल भाई करतय दावा नवीन 10 लाखाचं बक्षीस लावा. चला या ठिकाणी टॉस केला जाईल. नाणेफेकीचा कॉल केला जाईल. मी स्पष्ट सर यांना विनंती करतो आपल्या सोबत टॉस केला जाणार आहेत. जीवदानी क्रिकेट क्लब म्हणजे जीवदानी फुटी प्लेचा जो संघ पाहतात त्याच्या संघ मालक पष्टे सर विजयजी पाटील या ठिकाणी आहेत आणि पष्टे सरांच्या सोबत आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत आणि त्यानंतर स्वागत सन्मान तो स्वागत सन्मान देखील या ठिकाणी होणार आहेत. आपण पाहतात श्री गणेश घासकोपरी मास्टर्स आयोजित हा क्रिकेटचा रणसंग्राम क्रिकेटचा हा महाकुंभ मेळावा सध्या मैदानावरती सुरू आहे. असाच प्रकारे म्हणता येणार आहेत. आपले आगरी कोणी सर्व जे खेळाडू आहेत ते आज एकत्रितपणे या मैदानावरती दाखल होताना पाहत आहेत. टॉस केला जाईल. दोन्ही संघाचे कर्णधार आहेत त्यांना नम्रतेची विनंती आहे. चला लवकरात लवकर आपण टॉस साठी दाखल व्हायचं आहे. बोट टीम कॅप्टन टिवरी मास्टर्स टिवरी संघ चला कॅप्टन आपण पाठवा. आपले गावातले आहेत त्यांनी जेवायला या बरं गावातले संदीप पाटील यांना विनंती आहे आपल्या शुभसे पष्टे सरांचा सन्मान आहे तो सन्मान या व्यासपीठावरती केला जाणार आहे. मान्यवरांचं यथोचित स्वागत सन्मान करणं हे आपलं आदर कर्तव्य आदर तिथ्य आहे. या ठिकाणी मान्यवरांचं स्वागत सन्मान केलं जाणार आहे. सन्मान तो सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. जीवदानी 40 प्लसचं क्रिकेट ज्यामध्ये सचिन पाटील आहेत विजय पाटील आहेत त्या संघाचे संघ मालक म्हणून ज्यांना आपण नेहमीच पाहिलेले आहेत ते पष्टे सर आहेत आणि गोड व्यक्तिमत्व म्हणून देखील नेहमीच चर्चेचं नाव त्यांचं राहिलेलं आहे. तर पष्टे सरांचा सन्मान तो सन्मान आपण या व्यासपीठावरती करतोय. संदीप पाटील घासकोपरी गावातील समाजसेवक म्हणून नेहमीच आपण ज्यांना पाहिलेलं आहे त्यांच्या शुभ सन्मान होतोय. मायची या ठिकाणी आपण पाहिलं तर शॉल आहे ती मात्र परिधान केली जातं स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह ते सन्मान चिन्ह आपण या ठिकाणी देणार आहोत आणि पुष्पगुच्छासारखे नेहमी तुम्ही बहरत राहावे यासाठी तुम्हाला दिला जाणारा हा पुष्पगुच्छ सध्याच्या घडीला आहे. सन्मान होतो ठिकाणी पष्टे सरांचा सन्मान आहेत आणि सन्मान करतात विजयजी पाटील संदीप पाटील यांच्या शुभ सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. मनापासून धन्यवाद असेल. सध्या कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये केवल आहेत केवल मांगेला मॅन फ्रॉम नारंगी आणि दुसऱ्या बाजूला प्रशांत भगत आहेत.
खूप छान पद्धतीनं या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर काम करण्याचा प्रयत्न देखील करतायत. लक्ष मैदानामध्ये जर आपण पाहिलं तर मनीष बेटा मला सांगतात या ठिकाणी लक्ष आहे मॅच मध्ये 54 धाब्यांचं लक्ष आहे. 54 मैदानावरती करायचे आहेत. एक संगीत घेणार आहोत आणि त्याच्यानंतर पुण्यात आपण या मॅचच्या दिशेने वळणार आहोत जिथे मॅच सुरू आहेत. महत्त्वाचा मॅच सुरू आहेत. क्रिकेटचा मॅच कधी कुठल्या वेळी बदलेल हे कोणी नाही सांगू शकणार. म्हणजे जसे एखाद्या माणसाची वेळ बदलण्यासाठी जास्त वेळ जात नाहीत तसा क्रिकेटचा खेळ आहे बदलण्यासाठी वेळ जात नाहीत. संगीत घेऊया आणि येऊयात पुण्याच्या मैदानाच्या दिशेने. अरे आई पावर लई अंगार कुणाला नाही तो डर. अरे आई पावर लई अंगार कुणाला नाही तो डर. अरे सनसरन करतोय गार तात्या शिखर जीवनीचा टायगर. सनसरन करतोय गार तात्या शिखर जीवनीचा टायगर. आई टायगर आई टायगर तात्या शिखर टायगर. आई टायगर आई टायगर तात्या शिखर टायगर. चला श्री गणेश घासकोपरी मास्टर संघाच्या वतीनं म्हणजे लग्नासाठी आपण सर्वांना जसं एखादा हल्दीचा कार्यक्रम असला किंवा लग्न असलं की आपण सांगतो जेवल्याशिवाय कोणी जायचं नाही तसं आहे. आता घासकोपरी संघाच्या माध्यमातून सांगितलंय जेवल्याशिवाय कोणी जाणार नाही आहात. आणि आज आपल्या घासकोपरी गावातील सर्व महिला भगिनी देखील आलेल्या आहेत. त्या देखील मॅच आनंद घेतात आणि नेहमीच म्हणजे आपल्या घासकोपरीचे जे खेळाडू खेळतात काही जणांचे मिस्टर आहेत काही जणांचे म्हणजे जवळ भाऊ आहेत सर्व जण आहेत तर त्यांना सपोर्ट करण्यासाठी असते या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आणि उद्या भरपूर मोठ्या प्रमाणात येतील. उद्या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. उद्या घासकोपरीचा संघ या मैदानावरती खेळणार आहेत आणि चौथा मॅच आहे तो चौथा मॅच घासकोपरी आणि शिरगाव या दोन संघादरम्यान ती उद्या दिवसातील चौथी मॅच या मैदानावरती होणार आहेत. उद्या जर पाहिलं तर आणखीन या ठिकाणी मजा येईल. पण सध्या घडीला हा क्रिकेटचा रणसंग्राम आपण मैदानावरती पाहतो जिथे दोन संघ आहेत ते दोन संघ मैदानावरती लढत आहेत. महत्वाचा मॅच आहे सामनाही महत्वाचा आहे. लक्ष लक्ष मैदानावरती आपण पाहिलं तर 54 धाब्यांचं लक्ष आहेत. भालचंद्र गावड साहेब थँक्यू सो मच मनापासून आपले आभार आहेत. आपण आलात बोलाचा वेळ या स्पर्धेसाठी दिला त्याबद्दल आपल्या मनापासून आभार. उद्या देखील या स्पर्धेसाठी पुण्यात जॉईन होतील. मॅचला सुरुवात अंपायर्स मैदानावरती रेडी आहेत. आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळ ठाणे पालघर मुंबई विभाग अंतर्गत श्री गणेश घासकोपरी मास्टर्स 40+ यांच्या वतीनं आयोजित असलेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज या स्पर्धेची चर्चा देखील रंगताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मॅचही मैदानावरती सुरू आहे. सध्या घडीला दोन संघादरम्यान चालू असलेली ही मॅच आपण मैदानावरती पाहत आहेत. चला अंपायर्स रेडी आहेत. चला मॅच सुरू होईल. चला मॅचच्या दिशेने जाऊयात. प्रमोद पिडवी एका बाजूने आहेत. पहिला बॉल खोलव्या टप्प्याचा बॉल चंद्रकांत दादांना बॉलला मात्र भिरकावलं समोर खेळलाय. छान स्ट्रोक खेळलाय. नितीन बॉल वरती वेगाने पुढे आला बॉलला अडवलाय. फेकी करेपर्यंत या ठिकाणी रन घेतली जाईल. फक्त आणि फक्त एक रन. क्रिकेट प्रत्येकाचा आवडता खेळ प्रत्येकाला आवडतो. मैदानावरती घेऊन येतो. अगदी आपण कामामध्ये जरी असतो ना परंतु क्रिकेटचा खेळ तुम्हाला मैदानावरती आणत असतो. आणि आज क्रिकेटचा छंद हा प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक क्रिकेटपटूला लागलेला आहे. सकाळी उठल्यावरती सुरुवातीला पहिल्यांदा काही नाही दिसलं चालेल परंतु पहिल्यांदा आता बॅट आणि बॉल हे क्रिकेटच्या माध्यमातून एखाद्या खेळाडूला दिसणं आता तेवढं गरजेचं सध्याच्या कालावधीमध्ये झालेलं आहे. फटका खेळला पुण्यात आपण पहिला बॅकलिपचा वापर केला. बॉलला खेळला ऑन साईडला क्षेत्ररक्षक बॉलवरती पुण्यात नितीन वेगाने चेंडूवरती पुढे आला. बॉलला अडवले गेलेत. फेकी करेपर्यंत पुन्हा एकदा मैदानावरती घेतली जाईल. सिंगलच्या माध्यमातून धावसिंग धावफलकावरती 2 धाबा. पडला खेळला सुंदर खेळला. जेलची ती संधी. नितीन आला. नितीन हो जेल सुटलाय. जीवनदान मिळालाय. पण जीवनदान कधी कधी क्रिकेटमध्ये सांगतात ना सामनेवाले की लेगी के जान जीवनदान आहे. जीवनदान समोरच्याची अगदी जान घेणार की नाही घेणार याची चर्चा आता रंगलेलं. तिथून धावफलकावरती धावा पुन्हा वाढले गेला. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचला. संघाची एकूण धावसंख्या जर आपण पाहिली तर 3 धावा आहेत. पहिल्या 3 बॉलचा खेळ संपला गेलाय.
क्रिकेटचा खेळ मैदानावरती सध्याच्या घडीला आपण पाहतात गोलंदाज रेडी आहेत पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल हाताळण्यासाठी ओव्हर द विकेट फटका खेळलाय छान खेळलाय झेलची जी संधी आहे का या ठिकाणी नितीन आला हो स्ट्रगल केलं पण नाही चुकी होणार घेतलाय कॅच मिळाली विकेट बॅट्समॅन आउट गॉन पंची तुला हिस्सा देव सांग कनशी आग पंची तुला हिस्सा देव सांग कनशी तुझे लग्नाला व्याजी पैसे हांड कनशी तुझे लग्नाला व्याजी पैसे हांड कनशी आग पंची तुला हिस्सा देव सांग कनशी आग पंची तुला हिस्सा देव सांग विकेट मैदानावरती आली विकेटची गरज होती ती विकेट आली प्रमोद पेडवी बाद झालं तर प्रमोद भोईर आले मैदानावरती आणखीन एक महत्वाचे खेळाडू आहेत जबाबदारी संपूर्ण प्रमोद पेडवी यांच्यावरती होती आणि आज बहुतांश खेळाडू नाही आहेत याही गोष्टीची चर्चा जगदीश दादांनी आमच्यापर्यंत केली वाघवादेवी 40+ आचोलीचा संघ आज ट्रिपल 4 बॉईज आचोलीचा संघ जो आहे तो त्या वालाई पाड्याच्या मैदानावरती खास करून तर क्रिकेटच्या मॅच मध्ये खेळताना पण त्यांनाही पाहतात जिथे प्रल्हाद दलवी विशाल यांसारखे खेळाडू आहेत ते मात्र आज या ठिकाणी उपस्थित नाहीत गोलंदाज पुन्हा त्या मैदानावरती रेडी आहेत पुढचा बॉल फटका खेळलाय समोर खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक बॉल वरती मात्र एफर्ट लावतात एफर्ट पेक्षा एफर्टलेस कामगिरी सध्याच्या घडीला मैदानावरती करतायत आणखीन एक बॉल या ठिकाणी आलाय निर्धाव धावसंख्या धावफलकावरती 3 रन चेंडूचा खेळ मैदानावरती संपला गेला 5 रॉयल ग्रुप स्टँड सध्या आपण पाहता ज्यामध्ये बसलेले सर्व प्रेक्षक वर्ग आहेत फटका खेळला पुण्यात आपण पाहिलं तर ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न चेंडूला मात्र खेळले गेलेत एक धाव या ठिकाणी कंप्लीट होतात मिसमिल चेंडू सीमारेषे जवळ चाललाय दुसऱ्याचा प्रयत्न दोन्ही मिळाल्यात प्रयत्न तिसऱ्याचा होईल का नाही होणार आता तिसऱ्याचा प्रयत्न 2 धावा या ठिकाणी घेतल्या जात आहेत आणि 2 धावेने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावरती पुन्हा एकदा वाढली गेल्यात धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात पहिल्या ओव्हरचा खेळ आहे तो या ठिकाणी संपलाय आणि धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात मात्र 5 धावा 5 रन ऑन दी बोर्ड लगावला गेला डीजे सुषमा तुझे डोल्याला शोभते चष्मा अगो सुषमा तुझे डोल्याला शोभते चष्मा दिसते नटीवाणी सिनुमावाली मधुबाला मधुरी करिश्मा दिसते नटीवाणी सिनुमावाली मधुबाला मधुरी करिश्मा अगो सुषमा तुझे डोल्याला शोभते मॅचच्या दिशेने आपण जाऊयात सामन्याच्या दिशेने आपण जाऊयात मॅचही सुरू आहे रंगतदार मॅचही होईल काही शंका नाहीत पहिला ओव्हरचा खेळ संपलाय जिथे करायचे आहेत रन टार्गेट आहे इथून जवळपास आपण पाहिलं तर 56 धावेंचा आणि पहिल्या ओव्हर मध्ये आल्यात 5 49 धावेची अजूनही गरज आहे लढावं लागेल झुंजावं लागेल क्रिकेटचा खेळ मैदानावरती तुम्हाला खेळावं लागेल कशा प्रकारे रन केल्या जातील कशा प्रकारे धावा केल्या जातील याच्यावरती सध्या चर्चा रंगली आहे क्षेत्ररक्षण सजवले गेले दोन्ही टीम आपण पाहिलं तर नवघर बीच संघ मैदानावरती आता क्षेत्ररक्षण करतोय बॅटिंग केली बॅटिंग मध्ये त्यांनी रन केलं 53-54चा लक्ष्याचा पाठलाग करत असताना सध्याच्या घडीला धावसंख्या धावफलकावरती बनवले गेलेत या ठिकाणी आपण पाहिलं तर 5 धावा कारेगाव मास्टर संघ या ठिकाणी दाखल झालेत आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि हेमंत राऊत मला भरपूर दिवसानंतर आज या ठिकाणी दिसत आहेत ते देखील आलेले आहेत चला घाई करा जास्त वेळ नाही जाणार कारण की आधीच वेळ झालेला आहे याच्यानंतर आणखीन मॅचेस खेळवायचे आहेत सेकंड राऊंड या ठिकाणी कंप्लीट करायचे आहेत प्रयत्न प्रामाणिकपणे आहेत की 5-5 षटकांचे मॅच तुमच्यासाठी कशा प्रकारे खेळण्यासाठी दिले जातील हा प्रमाणे प्रयत्न या ठिकाणी केला जातोय गोलंदाज मैदानावरती रेडी आहेत पहिला बॉल भिरकावण्याचा प्रयत्न चेंडूला खेळला गेला चेंडू चालला डीप मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने बॉलवरती आलात बॉलला अडवलाय फेकी करेपर्यंत या ठिकाणी रन घेतली जाईल फक्त आणि फक्त 1 रन या ठिकाणी घेतली गेल्यात धावा धावफलकावरती 6 धावा सर्व काही आशा अपेक्षा जर कुठल्या खेळाडूवरती असतील चंद्रकांत आणि प्रमोद भोईर या 2 खेळाडूंवरती आहेत नुकताच आपण आचोल्याच्या माध्यमातून आचोली प्रीमियर लीग पाहिलीत आचोली प्रीमियर लीग मध्ये APL मध्ये चांगला खेळ दर्शवणारे सर्व खेळाडू आहेत प्रमोद भोईर होते त्याच्यामध्ये चंद्रकांत दादा यांनाही आपण त्या स्पर्धेमध्ये पाहिलं होतं आज कशा प्रकारे खेळ करतायत याच्यावर चर्चा त्यांची रंगणार आहे
ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न पुढे आले स्टेप आउट केलं परंतु तालमेल नाही दिसला आणि फलंदाज बाद होतील विकेटचं पतन धक्का लागला आणखीन एक महत्वाचा गॉल तुम्ही का बसलाय पाड्यावर आपला बैल शर्यत जिंकून कधीच पोचलाय वाड्यावर पुण्याच्या मैदानावरती जातोय आपण विकेट मैदानावरती गमवावी लागल्यात महत्वाची विकेट्स मैदानावरती आपल्याला पाहायला मिळालीत आणि फलंदाज बाद झाल्यानंतर आता धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या आहे आतापर्यंत धावसंख्या 6 नवीन बॅट्समॅन मैदानावरती माजी नगरसेवक भूपेंद्रजी पाटील आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतात हार्ड हिटर खेळाडू हे देखील आहेत कशा प्रकारे आता बॅटिंग करतात पाहूया पुन्हा एकदा थोडस कमी पडले थोडस लेट खेळले परंतु आता पाठीमागे जर पाहिलं तर बहुजन विकास आघाडीचे जे फ्लेक्स आहेत फ्लेक्स काय दाखवतात फ्लेक्स तेच दाखवतात हवा सध्या आहे मिड विकेट बॅकवर्ड स्क्वेअर लेग लॉंग लेग त्याच्यानंतर फाईन लेग याच झोन मध्ये जास्त हवा आहे या मैदानाचं सत्रही असं आहे 3 सत्रामध्ये मैदान अनुभवलेलं आहे सकाळचं सत्र थोडं वेगळं असतं दुपारी 12 ते 4चं सत्र असं असतं की जिथे राईट हँड बॅट्समॅनला जास्तीत जास्त हवा असे खेळण्याचा प्रयत्न केला मैदानावरती बॉलला कळला गेला क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतात बॉलला अडवलं गेलं या ठिकाणी आपण पाहिलं तर अडवत असताना धावसंख्या पुन्हा एकदा धावफलकावरती वाढली गेल्यात धावफलकावरती धावा लगावल्या जात आहेत 8 धावा रन ऑन द बोर्ड लगावल्या गेल्यात संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाज मैदानावरती पुन्हा एकदा रेडी आहेत षटक दिला पुढचा बॉल घेऊन धावसंख्या 8 राऊंड विकेट ऑफ्टमच्या बाहेर खूपच बाहेर आहे बॉल पंच आता वलटात व्हाईट बॉलचा इशारा करतात अतिरिक्त स्वरूपाची धाव पुन्हा एकदा बहाल केली गेलेत धावा धावफलकावरती लगावल्या जातात त्या मात्र 9 धावा विकेट मैदानावरती गमावल्यात 9 इथून 2 विकेट गमावल्यात 54 रनचा पाठलाग मैदानावरती तुम्हाला करायचा आहे अजून भरपूर मोठा संघर्ष करायचा आहे परंतु क्रिकेटचा खेळ आहे जो संघर्ष विना नाही कळला जात संघर्ष प्रत्येक व्यक्तीला करावा लागतो क्रिकेटमध्ये संघर्ष करण्याचा प्रयत्न आणि भूपेंद्र पाटील माजी नगरसेवक सध्या मैदानावरती ऑन फायर त्यांच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या पार कडक षटकार आधी राज्य केलेला हा बैलजोड आहे धावफलकावरती धावा आहेत 15 एकदा या ठिकाणी घेतलं गेलं दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी आपल्याला नाही होताना पाहायला मिळेल फक्त एकच धाव या ठिकाणी येत आहेत एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती लगावल्या गेल्यात धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 2 षटकांचे खेळ संपले 16 धावा धावफलकावरती आतापर्यंत बनवले गेलेत मैदानावरती लक्ष आहे 54 धावेंसह धावा धावफलकावरती 16 समीकरण पुन्हा आपण जाणून घेऊयात आपल्या स्क्रीनवरती ऑन स्क्रीनवरती आपण हे समीकरण पाहूयात येणारे बॉल मैदानावरती असतील 18 आणि 18 बॉल मध्ये विजयासाठी 38 धावेंची अजूनही गरज आहे 18 बॉल मध्ये 38 धावेंची गरज कंपॅरिझन जर पाहिलं तर नवघर मास्टर बी संघ होता 20 वरती 2 विकेट आणि आचोले मास्टर आहे 16 वरती 2 विकेट थोडंसं मागे आहे 4 धावेने मागे आहेत पण आता इथून मात्र पुढे येणं देखील गरजेचं असणार आहे डीजे दीपक कुठे असेल तर आपण लगेच संपर्क साधू दीपक 2 षटकांचा खेळ संपला धावा 16 धावफलकावरती धावा लगावल्या गेल्यात 16 धावा चला घाई करा जास्त वेळ जातो प्लीज एवढा वेळ नाही जाणार एवढा वेळ नाही स्पेंड होणार विनंती आहे थोडस घाई करा 40 प्लेच्या आपण खेळाडू आहात माहित आहेत परंतु आपल्याकडे तेवढा वेळ नाही त्यामुळे नंबर द्यायची विनंती आहे धावसंख्या धावफलकावरती यावेळी आपण पहिला खेळाचा प्रयत्न चेंडूवरती आपण पाहिलं तर
धावसंख्या घेतली गेली ते 1 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती पुन्हा एकदा वाढली जात आहेत. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या धावफलकावरती लगावली जात आहे. टीमची टोटल धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावरती आहेत 18 धावा. गोलंदाज रेडी आहे. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न चेंडूला मात्र कळला गेला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने पुढे येत आहेत. एक नंतर कंप्लीट. दुसरा रनचा प्रयत्न. फिल्डिंग छान झाला परंतु स्ट्रगल सध्या सुरू आहेत. 2 रन मैदानावरती कंप्लीट. तिसऱ्यासाठी नाही धावणार परंतु क्षेत्ररक्षकाचं कौतुक करायला हवं कारण की ज्या पद्धतीने तो मैदानावरती धावला होता बॉलवरती रनिंग बिटवीन द विकेट देखील त्या पद्धतीने मैदानावरती तिथे विकेटवरती पाहायला मिळाली. धावा आहेत 20. 20 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. 20 रन ऑन दी बोर्ड्स आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज मैदानावरती पुन्हा एकदा रेडी आहेत. षटकेतील पुढचा बॉल निर्णायक बॉल असणाऱ्या मैदानावरती कशा प्रकारे आता खेळला जाईल या ठिकाणी याची चर्चा सध्या रंगणार आहेत. गोलंदाज मैदानावरती पुन्हा एकदा रेडी. ओव्हर द विकेटने षटकातील पुढचा बॉल घेऊन स्ट्राईक एंडवरती भूपेंद्र पाटील आक्रमण करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क मात्र प्रॉपर नाही होताना पाहायला मिळाला. एक धाव तर मात्र या ठिकाणी घेतली गेलं. दुसऱ्यासाठी वळायचं होतं परंतु नाही थांबवलेत. एकच धाव मात्र मैदानावरती पाहायला मिळाला. पंच लेग बायचा इशारा करतायत. लेग बायच्या माध्यमातून धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावरती लगावले गेल्यात 21. करायच्या 54 धावा झाल्यात 21. धावसंख्या धावफलकावरती 21 धावा. गोलंदाज मैदानावरती रेडी आहे. पुन्हा ओव्हर द विकेट फटका खेळला. समोर खेळला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने पुढे आलाय. बॉलला अडवण्याचा प्रयत्न मैदानावरती होतोय. सिंगल या ठिकाणी कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न मैदानावरती सुरू आहे. प्रयत्न इथे मध्ये 2 धावेचा केला गेला. 2 धावा मैदानावरती पुन्हा एकदा कंप्लीट केल्या जात आहेत आणि 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 23च्या घरामध्ये जाऊन पोहोचलायत. मैदानावरती टार्गेट आहे 54 धावेंचं आणि धावसंख्या धावफलकावरती आहेत सध्याच्या घडीला 23 रन ऑन दी बोर्ड लगावले गेले आहेत. लढावा लागेल मैदानावरती दोन्ही संघांना आणि लढाऊ वृत्ती मैदानावरती दाखवण्याचा प्रयत्न सध्या करतायत टीम नवघरे आणि आचोली. पुण्याचा फटका खेळला गेला. चेंडू मात्र आपण पहिला लॉंग लेगला चाललाय. निघून क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने पुढे येतोय. बॉलला अडवले गेल्यात. 1ला डबल मध्ये कन्व्हर्ट करण्याचा प्रयत्न. 2 धावा घेतल्यात इझिली. तिसऱ्याचा प्रयत्न नाही होणार. 2 धावेने मात्र धावसंख्या पुढे वाढवण्याचा प्रयत्न होतोय. धावफलकावरती धावा लगावल्या गेल्यात. या ठिकाणी आपण पाहिलं तर 25 लास्ट बॉल शेवटचा बॉल असणार आहे. शेवटचा बॉल आहे या ठिकाणी. धावा 25 ऑन दी बोर्ड लगावले गेलेत. लास्ट बॉल या ठिकाणी शिल्लक असेल षटकातील गोलंदाज रेडी आहेत. आक्रमण करण्याचा प्रयत्न. पुन्हा हल्ला बॉल केला. चेंडूवरती चेंडूला कळलं गेला. 1 रन तर सहजरित्या घेतला. दुसऱ्यासाठी भूपेंद्र पाटील धावतील कारण की षटकाची समाप्ती या ठिकाणी होणार आहेत. त्यामुळे 2 धावा तर मैदानावरती घेतील. 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती वाढली गेली. धावसंख्या धावफलकावरती 27 रन ऑन दी बोर्ड लगावल्यात. मैदानावरती पाणी जाईल. ड्रिंक्स ब्रेक सध्या मैदानावरती आलेला आहेत. 12 चेंडू खेळ आहेत आणि आता 12 चेंडू मध्ये 27 धावा अजूनही या ठिकाणी हव्या आहेत. साऱ्या महाराष्ट्राला हो दिवाना केलाय आमच्या मधुर बैलांनी. महाराष्ट्राला हो दिवाना केलाय आमच्या मधुर बैलांनी. वेलकम सुरेश गरत. आपलं स्वागत आहे. उद्याच्या दिवसामध्ये शेरगावचा संघ खेळणार आहेत आणि त्याचे एक महत्वाचे खेळाडू म्हणून त्यांच्याकडे आपण पाहत आहेत. पुढचा मॅच होईल तो 2 संघादरम्यान मॅच होणार आहेत कारण की एक संघ या मैदानावरती नाही दाखल झालेला आहे. टिवरीचा संघ मैदानावरती आहेत उपस्थित परंतु त्यांच्या समोर असलेला रिटर्न रनच्या माध्यमातून सध्या बॅट्समॅन मैदानाच्या बाहेर जात आहेत.
चला मैदानावरती पुण्याच्या सामन्याला सुरुवात होणार आहे. महत्वाचा मॅच सध्याच्या घडीला सुरू आहे. दोन संघादरम्यान चालू असलेली मॅच आपण पाहतात. येणारे चेंडू आहेत 12 आणि 12 चेंडू मध्ये 27 धावांची मैदानावरती गरज आहे. 12-27 मॅच आहे. कोण जिंकेल या मॅच मध्ये याची चर्चा आता मैदानावरती रंगणार आहे. जिंकून जिंकणार कोण? जो चांगला खेळतो त्या मैदानावरती जिंकणार आहे. पाहूया मैदानावरती कोण जिंकेल ही मॅच. 12-27 मॅच आहे. पुढचा मॅच आहे खारीगाव मास्टर्स आणि वडवली बी मास्टर्स. दोन्ही संघाचे कर्णधार आपण या ठिकाणी येणार आहात. तुमचा टॉस केला जाईल. फटका खेळलाय, छानरीत्या खेळलाय भूपेंद्र पाटील यांच्या बॅट मधून चेंडू मात्र निघून जातोय सरळ सीमारेषेच्या पार. मिल्टिल रन 6 षटकार ही खासियत आहे भूपेंद्र पाटील यांची आणि ती मैदानावरती दाखवण्याचा प्रयत्न सध्या करतायत. आक्रमण केलंय समीकरण मैदानावरती पुन्हा जाणून घेऊयात. 11 बॉलचं खेळायत आणि 11 बॉल मध्ये विजयासाठी रन करायचे आहेत. अजूनही इथून आपण पाहिलं तर जवळपास 21 रन. जाऊया पुण्याच्या मॅचच्या दिशेने. 11 चेंडूचा खेळ 21 धावेची मैदानावरती गरज आहे. आक्रमण केलंय थोडंसं आपण पहिला ऑप्शनच्या बाहेरून बॉलला उचललाय. क्षेत्ररक्षक रमेश बॉलवरती वेगाने पुढे आल्यात. बॉलला अडवले गेल्यात. फिल्डिंग छान झाल्यात. आता इथून समीकरण जर पाहिलं तर 10 बॉलचा खेळ 10 बॉल मध्ये 20 धावांची गरज. 10-20 प्रत्येक बॉलवरती तुम्हाला रन घ्यायचे आहेत. इथून आता 2. पाहूया मैदानावरती काय घडणार आहेत. 10-20 समीकरण मैदानावरती आहेत. 20 धावा तुम्हाला मैदानावरती इथे करायचे आहेत. 10 बॉलचा काही शिल्लक आहेत. फटका खेळलाय सरडे गोडे कोसळणार रंग बदलतात तसं मैदानावरती घडलाय. चेंडू निघून जाईल सरळ सीमारेषेच्या पार. आणखीन एक षटकार. सबसे अलग उसकी झलक कारभार त्याचा हाय दमदार. आहे नंबर 1 तो यार पब्लिक म्हणते त्याला सुपरस्टार. नंबर 1 तो यार पब्लिक म्हणते त्याला सुपरस्टार. सुपरस्टार सुपरस्टार आपला भाऊ सुपर. बेंग्यू चला टॉस साठी कॅप्टन यायचं आपण या ठिकाणी लगेच आपण टॉस करून घेणार आहोत. जास्त वेळ आपण टॉस साठी नाही घेणार आहोत. त्यामुळे विनंती असेल दोन्ही टीमचे कॅप्टन खारीगाव आहेत आपल्या व्यासपीठावरती आहेत. फक्त वेट केला जातो. शेंडोबा 40+ कासार वडवली बी संघाच्या कॅप्टन आमच्या नम्रतेची विनंती आहे. आपण लवकरात लवकर या ठिकाणी पोहोचायचे. टॉस केला जाईल. महत्वाचा मॅचचा टॉस होणार आहे. लक्ष पुण्याच्या मैदानावरती आपण पाहिलं तर 40 धावा धावफलकावरती बनवल्या. 14 धावांची गरज आहे. येणारे चेंडू मैदानावरती शेष आहेत. 9 चेंडू मध्ये 14 धावांची गरज. मॅच रंगलाय सध्या आणि संदीप सध्या ऑन फायर आहेत. यावेळीचा बॉल आपण पाहिला. चांगला बॉल मात्र मैदानावरती पाहायला मिळतो. या संपासनचा चांगला बॉल मैदानावरती हाताळला गेला आहे. येणारे चेंडू आता मैदानावरती शेष असतील 8 बॉल मध्ये विजयासाठी रन करायचे आहेत. अजूनही 14 रन. पुन्हा एकदा यावेळचा बॉल आता मात्र थोडंसं अतिरिक्त झालाय. पंच सांगतात यस डेफिनेटली व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये ऍड होणार आहेत. धावसंख्या धावफलकावरती जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा वाढली गेल्यात. धावसंख्या धावफलकावरती मात्र वाढत असताना संघाची जाऊन पोहोचते मात्र 41च्या घरामध्ये. येणारे चेंडू आहेत 8 चेंडू मध्ये 13 धावेची गरज आहे. 8-13 वाला मॅच आहे. 13 मेरा वाला खेळ आहे. 13 मेरे वाली कहाणी आहेत. 13 मेरे वाला कहाणीमध्ये कोण जिंकेल याची चर्चा सध्याच्या घडीला मैदानावरती रंगताना पाहायला मिळत आहेत. 8 बॉल मध्ये विजयासाठी 13 रन. फुलटच बॉल नाही. बहुधा या मैदानावरती कोणी नाही सोडत. चेंडूला पाठवलं सरळ सीमारेषेच्या पार. आणखीन एक कडक षटकार. गाजवलाय सारा इलाका दादाचं नेटवर्क हाय स्ट्रॉंग. गाजवलाय सारा इलाका दादाचं नेटवर्क हाय स्ट्रॉंग. आहे एकटाच तो किंग त्याच्या नावाचं आहे पेंडिंग. आहे एकटाच तो किंग. थँक्यू. 7 चेंडू मध्ये विजयासाठी 7 धावेची गरज आहे. मैदानावरती चांगली बॅटिंग सध्या करतात संदीप. आपली हार्ड हिटिंग बॅटिंग दाखवून देत आहेत. आक्रमण पुण्याला मैदानावरती करण्याचा प्रयत्न. चेंडू उंची जास्त गाठल्या. दूर नाही गेला परंतु क्षेत्ररक्षकाने ट्राय देखील नाही केली आणि तिथून आपण पाहिलं तर आता धावा मैदानावरती घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती 2 ने वाढली गेल्यात. येणारे चेंडू मैदानावरती असे शेवटचं षटक असणार आहेत आणि या षटकामध्ये विजयासाठी आपण पाहिलं तर गरज आहे मॅचला जिंकण्यासाठी अजूनही 5 धावेंची. ऐकूयात संगीत. येऊया पुण्याच्या मैदानाच्या दिशेने. असं 10 नंबरचं सरकार पटरी पडके किंग मेकर.
थँक्यू विश्वनाथ दादा या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि स्पर्धा त्यांची देखील आपल्या भेटीला येणार आहेत. तर निमंत्रण पत्रिका आहे ती निमंत्रण पत्रिका आता शेंडोबा कासारवडवली बी संघाच्या वतीनं सध्या या ठिकाणी आपण पाहिलं तर जय मल्हार कारीगाव संघाला मात्र या ठिकाणी दिली जातात. प्रकाश दादा आहेत त्यांना आपण पाहिलं तर खास करून इन्व्हिटेशन. गोलंदाजी मार्गवरती प्रशांत यांना आपण मैदानावरती पाहणार आहोत. चला टॉस करूयात आपण. संदीप पाटील आणि महेश पाटील ते विनंती असेल आपण टॉस करून घेऊया. तिथे दोन्ही संघाचे कॅप्टन असणार आहेत कर्णधार असणार आहेत. आपण शॉर्ट मध्ये तो टॉस आहे तो टॉस आपण त्या ठिकाणी करणार आहोत. लगेचच टॉस करून आपण घेणार आहोत कारण की पुढचा मॅच सुरू होणं देखील गरजेचं असणार आहे. 6-5 पाडगा खेळलाय छान खेळलाय चेंडूमध्ये खेळलाय क्षेत्ररक्षक आहे आणि तिथून कॅच कॅरी केलाय. पहिल्याच बॉलवरती परतावं लागलं. इथून आपण पाहिलं विकेट मिळाली. भूपेंद्र पाटील बॅक टू दी पॅव्हिलियन गॉन. थँक्यू. चला टॉस या ठिकाणी केला जो कॅमेरामॅन केवळ आहेत सध्याच्या घडीला आणि नाणेफेकीचा कॉल या ठिकाणी केला जातो. आपण पाहिलं तर माईजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्यासोबत होते टॉस दोन्ही कर्णधार आहेत. टॉस केला जातो. आपण पाहिलं तर महत्वाचा टॉस आहेत या मॅचचा टॉस होतोय. नाणेफेकीचा कॉल स्पिन अँड शेंडोबा कासारवडवली बी संघाने टॉस जिंकलेले आहेत. फिल्डिंग चूज केलेले आहेत. आपण त्यांचा लगेच सन्मान करूयात. दोन्ही कॅप्टन थांबायचं आपण. आपल्याला पाण्याची बॉटल्स त्याच्यानंतर एनर्जी ड्रिंक आणि त्यानंतर आपण पाहिलं तर वसईची सुप्रसिद्ध केळी ही आपल्याला मात्र या ठिकाणी दिली जाणार आहेत. त्यावेळीचा बॉल आपण पाहिलं तर पुण्याच्या मैदानावरती सिंगल या ठिकाणी घेतली जात आहे. दुसऱ्याचा प्रयत्न नाही रुक बाबा रुकवाली कहाणी आहे. थांबायचं गड्या हेच मात्र मैदानावरती सांगितलं गेलंय. एक धाव या ठिकाणी आपल्याला कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. पुण्यात आपण कॅमेरा जो आहे तो कॅमेरा लगेचच आपला पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जाईल. मॅच इंटरेस्टिंग आहे सध्याच्या घडीला. लक्ष इथून जर आपण पाहिलं तर विजयासाठी गरज आहे. 3 धाब्यांची गरज आहे. 3 धाब्याची गरज आहे मैदानावरती मॅचला जिंकण्यासाठी. निर्धाव डॉट आलाय डॉट वाईट आलाय. आता पंचाचा वाईट डॉट नाही पण वाईट आलाय आणि वाईटनं धावसंख्या जर पाहिली तर धावफलकावरती जाऊन पोहोचतायत. 51 धावा धावफलकावरती लगावला गेलाय. 4 मध्ये 3 धाब्याची गरज आहे. 4 मध्ये 3 मॅच रंगणार आहे. सामना रंगणार आहे. पुण्याच्या मैदानावरती आपण पाहतायत गोलंदाज मैदानावरती रेडी आहे षटकातील पुढचा बॉल घेऊन. फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु टायमिंग नाही साधू शकले. एक धाव या चेंडूवरती कंप्लीट होताना पाहायला मिळतात. एकाच पंचाचा या ठिकाणी बाईचा इशारा करतात. बाईच्या स्वरूपाने ही धावसंख्या मात्र ऍड झालेल्या आहेत. धावफलकावरती लगावल्या संघाची एकूण धावसंख्या जर आपण पाहिली तर सध्याच्या घडीला धावफलकावरती 52. येणारे चेंडू मैदानावरती आहे तिथून 3 आणि 3 बॉल मध्ये विजयासाठी 2 धावांची गरज आहे. 3-2 वाला मॅच आहेत. आता विकेट पाहिल्या जातील या ठिकाणी. विकेट जास्त कोणाच्या गेल्या तर आचोलेच्या गेलेल्या आहेत. मग त्यांना 2 धावा करायच्या आहेत. त्यांना 3 मध्ये 2 धावा करायच्या आहेत. कंपल्सरी करायच्या आहेत. दुसऱ्या बाजूला 3 मध्ये 2 धावा रोखायच्या आहेत त्या टीम नवघर मास्टर्स बी संघाला. फिल्डिंग मध्ये आता बदल केले जातात. कशा प्रकारे फिल्डिंग लावली जाईल याच्यावरती चर्चा आहेत. 2 धावा मैदानावरती वाचवायच्या आहेत. नवीन आलेले बॅट्समॅन म्हणून आपण निलेश यांना मैदानावरती सध्याच्या घडीला पाहतायत. एक दर्जेदार खेळाडू यापैकी निलेश यांचं देखील नाव घेतलं जात आहे. परंतु आज संघाने दिलेली जबाबदारी आहे ती जबाबदारी मैदानावरती कशा प्रकारे पार पडतील याच्यावरती चर्चा रंगणार आहेत. 3 बॉलचा खेळ विजयासाठी 2 धावेची गरज. 3-2 बॅकफुटला गेले खेळण्याचा प्रयत्न तिथून मात्र धाव घेण्याचा प्रयत्न. फलंदाजाला कदापि विकेट गमवावी लागलाय. यस डेफिनेटली विकेट गमवावी लागलाय. बॅट्समॅन आउट होत आहेत. विकेट आला मैदानावरती. फलंदाज बाद गॉन. झाला पाहिजे शरददादाला नाव आला पाहिजे. आला रे आला चकडेवाला आला रे आला चकडेवाला ना बसुनी चकड्यामध्ये दादा बसुनी चकड्यामध्ये आमचं शरद दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये. जो बबलू दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये. आला रे आला चकडेवाला आला रे आला चकडेवाला ना बसुनी चकड्यामध्ये दादा बसुनी चकड्यामध्ये. विजयासाठी विचार केला तर 2 चेंडूमध्ये 2 धावेची गरज आहे. 2-2 वाला मॅच आहे.
दोन वाली कहाणी आहेत. जिंकेल कोण, 2-2 जिंकून जिंकणार कोण, आता मैदानावरती चर्चा त्याची रंगणार आहेत. मॅच रंगतदार आहे, सामना रंगतदार आहे. क्रिकेटचा खेळ देखील रंगतदार मॅच आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहे. 2 चेंडू मध्ये विजयासाठी 2 धावेची गरज आहे. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होत आहेत. राकेश माळवी यांना पण मैदानावरती पाहतात. नवीन बॅटर दाखल होताना पाहतायत. मॅच दुसरा सुरू आहे, त्याच्यानंतर तिसरा मॅच आहे तो थोडासा कॅन्सल करण्यात आलेला आहे. एक संघ या ठिकाणी दाखल नाहीत, त्यामुळे आपण ते पाहणार आहोत. आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं तर चौथा मॅच आहे, तो चौथा मॅच आपण या ठिकाणी घेणार आहोत, जो मॅच क्रमांक 3 या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. 2 चेंडूमध्ये 2 धावेची गरज आहे, कंपल्सरी कराव्या लागणार आहेत त्या टीम आचोले मास्टर संघाला या मॅचला जिंकण्यासाठी, आणि रोखायचे आहेत समोर नवगर मास्टर बी संघाला. फटका खेळलाय, छान खेळलाय, चेंडू मध्ये हवा तितकी मात्र पाहायला मिळेल आणि चेंडूला पाठवून दिलाय. षटकारानं मॅच जिंकलाय. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन टीम. मैदानावरती आचोले संघ आता जे कालान सासूच कणाला ना गो भाकरी बुजूनशी देत आहे गो. डोंगराचे आता बरोबर लग्नाचंही गाणं आहे आणि सध्या लग्नाचं सीझन आहे. मग तेच सांगितलं तुम्हाला, आधी पण सांगितलं की लग्नामध्ये काय सांगितलं तर कोणी जेवल्याशिवाय जायचं नाही. तसं आहे, जेवल्याशिवाय कोणी जाणार नाही आहात. श्री गणेश घासकोपरीच्या वतीनं तुम्हाला ही नम्रतेची विनंती आहे, जेवणाचा सर्वांनी आस्वाद घ्यायचा आहे. जेवणाच्या सुविधा सुरू झालेल्या आहेत आणि तिथे सर्वजण जेवणाचा आस्वाद घेणार आहात. जशी मॅचला सुरुवात होईल कॉमेंट्री बॉक्समध्ये बदलाव होईल, कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईन होतील घनश्यामजी बोड सरांचा आवाज आहे, तो शिरगावचा गोड आवाज आहे, तो आपल्यापर्यंत ऐकू येईल. दोन्ही संघ रेडी आहेत. एका बाजूला आपण पाहिलं तर जय मल्हार खारीगावचा संघ मैदानावरती असणार आहेत आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम असेल शेंडोबा 40+ कासार वडवली बीचा संघ आहे, तो मैदानावरती असणार आहेत. शेंडोबा कासार वडवली विन द टॉस अँड डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. प्रथमतः मैदानावरती गोलंदाजी करण्याचं डिसिजन घेतलेलं आहे. अभिनंदन आहेत आचोळे संघाचं. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहेत. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देऊयात, तो काढू आहे मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच. हा किताब मात्र त्याला दिला जाणार आहे. सोलार आणि 24 राहणार.